गुड मॉर्निंग बॉयज अँड गर्ल्स. तर या ब्लॉगवर क्लिक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मागच्या ज्या काही ब्लॉग्सना तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे माझ्या नवीन चॅनलला असताना, तर खूप खूप मी मनापासून आभारी आहे तुमचा या जे तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल. तर आज आपण कुठल्या ट्रिपला नाही तर आपण एका ट्रेकला चाललो आहे, जे आमच्या जिमच्या कलिग्स वगैरे आहेत आणि सगळेजण मी जे आमचे ट्रेनर्स वगैरे आहेत त्यांनी ऑर्गनाईज केलेली ट्रेक आहे. तर ती ट्रेक आहे गडचिरोलीला, वाकेगोळ म्हणून पॉईंट आहे. तर त्या पॉईंटला आपली ट्रेक आहे आज. ट्रेक मी इथून 6:30ला निघायचं आहे. आत्ता वाजले आहेत, बघू शकता तुम्ही की आत्ता वाजले आहेत 6:19. तर 10 मिनटात आपल्याला निघावं लागेल इथून. इथून जवळ आहे खूप, त्यामुळे काय मला एवढा प्रॉब्लेम नाही येणार आहे, चालत जाईल. तर सध्या ही बॅग आहे आपली. या बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू आहेत 2 वॉटर बॉटल्स, 2 टी शर्ट्स, एक ट्राउझर एक्स्ट्रा घेतला आहे, सॉक्सचा जोड एक एक्स्ट्रा घेतला आहे. थोड्या वेळात आपण जाणार आहोत जिमच्या दारामध्ये, तर तिथे भेटत सगळी मंडळी असणार आहेत आपल्यासोबत. सो तिथे भेटूया आपण थोड्या वेळात. आलो आता जिमच्या तिथे आणि आता जायचं आहे, चालू करायचं आता. हे आधी यशवर्धन हे दोघं आपल्यासोबत आहेत सध्या. आणि ह्या आपल्या गाड्या आहेत. आता समोरची लक्झरी आहे, ही एक मधली गाडी आहे आणि ही एक मधली गाडी आहे. आणि ते मेंबर्स आहेत सगळे मेंबर्स. आता जिमचे जे ट्रेनर्स आहेत त्यांची आम्ही नंतर ओळख करून दाखवतो. तर पुढे आपण आहे चाललं आता, बघूया काय काय कसं कसं होतं ते बघूया. पुढे खूप एन्जॉय येणार आहे, बघूया. बोलवा लागले. तर गाईज आता आलो आहे, पोचलो आहे आफ्टर 4 आवर्सच्या मेहनतीनंतर. आणि सर आहेत आपल्यासोबत आहे. आणि आता जाणार आपण, आता नाश्ता करणार थोड्या वेळात. नाश्ता करून आपण ट्रेकला चालू करतोय. माहीत नव्हतं एवढा वेळ लागेल, पण सर सोडून येणार तुम्हाला, तर पहिल्यांदा सोडणार तुम्हाला, पुढे सोडून येणार. वरती कुत्री सोडला ट्रेकला चालू ट्रेक चालू झाला आपला. ट्रेक मस्त चालू झालाय. रस्ता बघा कसा आहे. हे आपले आदित्य भाऊ, अजिंक्यचे भाऊ, हे त्यांचे मित्र यशवर्धन. येस येस ओ सर ओ सर, मसाला गाडीत राहिलाय. सर मसाला राहिलाय. ओ मसाला राहिला. हा कंट्रोल. चला. सो गाईज ट्रेक मस्त चालू झाला. मी शेवटी थांबलोय. सगळ्यात आम्ही 70 जण आहोत आत्ता. आणि त्या तिथे माझ्या बरोबर बोटाचे तिथे धबधबा दिसतोय बघा, हार्डमध्ये व्ह्यू आहे. हे आपले हर्षद सर चाललेत आपल्यासोबत. काय म्हणताय सर? चला काय आलं मस्त. कुठल्या कप्प्यात आहे? तर हा निमुळता रस्ता आपल्याला जायला. खूप छोटा निमुळता रस्ता. आद्या मी जाऊ प्लीज. यस थँक्यू. बापरे खतरनाक मध्ये रस्ता यार. मस्त होणार आहे ब्लॉग. गाइस प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. पावसाळ्या पाण्यात मला चेक करा. नो सॉरी.
आणि झाडाने टेकू नका. ओ भाई साहब उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन झालंय. चला हे आपले मेंबर्स आता जे गाडीमध्ये होते आपल्या उद्घाटन झालेलं आहे. हे आपले सगळे मेंबर्स आहेत गाडीतले आत्ताचे. चला आता निघूयात आपण मस्त. जागा बदल तिथं जागा. आपले मॅनेजर आहेत. काळजी घ्या स्वतःची. यस सर. सेफ राहा, सुरक्षित राहा. थँक्यू सर. थँक्यू सर. आता लोकेशनवरती आलो आहे. लोकेशन आता तुम्ही बघितलं असेल मधल्या पॅचमध्ये की कसं कसं सिनेरिओ होता, कुठून कुठून आलो आहे ते तुम्ही बघितलं असेल आत्ता. तर अजून खालती बघायला लागते, जवळूनची अजून तिथे इथे चालू आहे फोटो सेशन आपल्या ह्यांचं. तर इथे आहे मंदिर, प्रोबेबली देवीचं मंदिर आहे कुठल्या तरी. जे आज आता शूज आहेत पायात. केदारदा जेवण बनवायचं काम चाललं आहे. हो, ही सगळ्यात पहिला आलेली जनता आपली. इथे चूल पेटवलेली आहे शेडमध्ये. कोणाला व्हेज आहे त्यांचं व्हेज आहे, नॉनव्हेज आहे त्यांचं नॉनव्हेज आहे. चूल पेटली आहे. हे काका गाळात जेवण बनवणार. मस्त काम चालू आहे. सो इथे येऊन आता एन्जॉय करायचं. सो मंदिराचं नाव काळामादेवी मंदिर. काळामोडी धरणाला ह्या मंदिरापासून पाणी जातो. दूध नद्याचा उगम याच ठिकाणी झालेला आहे. दूधगंगेचा उगम या ठिकाणी झालेला आहे आणि हेच पाणी काळामोडी धरणाला जाते. ओके. आणि पुराण काळामध्ये आम्ही असं ऐकलं आहे की ह्या मंदिराचा शोध कसा लागला तर हनबर म्हणजे धनगर समाजाचे ते गाई ढोरं चरायला फिरायचे लोक. त्यावेळेला गाई घरामध्ये पाणी देत नव्हती, म्हणजे पाणवत नव्हती, म्हणजे दूध देत नव्हती घरामध्ये. मग 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, असे घरामध्ये दूध देत नव्हते. गाय देते कुठं दूध असा प्रश्न पडला त्या मालकाला, गाईच्या मालकाला. त्याने गाईचा शोध लावला. तर गाई सकाळी यायची आणि त्या ठिकाणी अशी पानवायची आणि जायची, पानवायची आणि जायची. मग त्या पाषाणाच्या कडेला एक रुजू पाषाण आहे, त्याच्या बाजूला एक अशी कोर आहे. पाहिले तुम्ही? लाकडी नाही लोक शिळा रुजू, हेच रुजू पाषाण आहे. आणि गाईला तिने हाकवताना काठी काय फरशी
कशी अशी मारल्यावर असं तिला तडा गेला बघा, कोपरा एक असा उडला. असं माझ्या माहितीप्रमाणे एवढं मला माहिती आहे. बरं, इथून हे पाणी जे जाते ते दुधगंगा डॅमला जाते ना? काळामोडी धरणाला जातं, दुधगंगा डॅमला जातं पाणी. दुधगंगा डॅमला. मग त्याचा सगळा पसारा पाठवा. म्हणजे इथून अजून किती किलोमीटर आहे काळामोडी डॅम? काळामोडी डॅम 22 आमचं गाव काळामोडी डॅम 26 ते 27 किलोमीटर आहे. म्हणजे एवढे एरियात माझ्या गावातून 22 किलोमीटर आहे. बरोबर. आणि तिथून हे 2-3 किलोमीटर 26-27 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे काळामोडी डॅमचं पाणी महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यामध्ये जातं, हे तुम्हाला माहिती आहे. तिथं प्रवास चालू झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे खालती परत गाडीकडे. ते आता आपले होती ते सोडल्या, जेवलो आहे मस्तपैकी. सो इथलं जे हे होतं पाणी वाढलं आहे, पाऊस आला आहे खालती. मगाशी ते जराची ते किती पाणी साठलं असेल माहीत नाही, तो खूप वर झाला असणार. सो लवकर निघतो आहे. आपल्या पुढे आपले मेंबर आहेत आणि पाठीमागे राहिलेले त्याला मेंबर्स आहेत. तर हो, तर काय आमचा ग्रुप आता आला आहे पुढे. आदित्य ओके, सगळे आम्ही चाललो आहे आता. फास्टात उतरतो आहे आता. तुम्हाला डिरेक्टली खालती गेल्यावरती भेटतो, कारण की पाऊस खूप जोरात आहे आणि जरा घसरण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. मगाशी पाऊस नव्हता, आपण येत होतो तेव्हा. आता खूप जास्त पाऊस आहे. सो आता डिरेक्टली खालती गाडीजवळ गेल्यावर भेटू. थँक्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खालती आलो उतरून वगैरे खूप जास्त खोल होतं. तुम्ही बघितलं असेल आता तो धबधबा, मगाचे धबधबे बघितले असतील तुम्ही किती खोल होते ते. सो आता खालती आलो आहे. सध्या इथे घरांची बनावट बघा, पूर्ण चॉकलेटच्या विटा मी म्हणतो आहे ना, बाकीचे मला नाही माहीत, कोकणातल्या विटा आहेत ॲक्च्युली. आणि वरून कापरे वगैरे, पाऊसवरती राहू नये म्हणून पाऊस सगळा खालती पडावा. साईडनं बुस्सा वगैरे लावला आहे आणि त्यासमोर गाड्या आहेत आमच्या. आणि हे आमचे गाडी बूट काढून येत आहेत, आदित्य पाटील. हो, अशा प्रकारे हा व्लॉग झालेला आहे आणि आम्ही सुखरूप आलो आहे खालती. त्याचं जरा चांगलं वाटतं आहे. आणि विषय म्हणजे एकसुद्धा जळू लागला नाही आहे कुठे, ज्याची भीती होती. आणि जे झालं चांगलं झालं आहे. हो, आशा करतो की तुम्हाला पण व्लॉग चांगला वाटला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. दिस वॉज मी साईट वीर. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन प्लेसला. थँक्यू फॉर जॉईनिंग मी. काय येणार